नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे. आदितीताई तटकरे मॅडम यांनी 8व्या हप्त्याविषयी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. नक्की कधी पैसे येणार आहेत, सर्वात महत्त्वाची डिटेल माहिती आदितीताईंनी दिलेली आहे. आपण तीच सर्व माहिती आज जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपये जमा होणार आहेत महिलांच्या खात्यात. 8व्या हप्त्याचे पैसे नक्की कधी येणार आहेत आणि महिलांना आजपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे का? तर 8व्या हप्त्याचे पैसे आज तुमच्या अकाउंटला येणार आहेत. परंतु ते कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे आणि कोणत्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत त्या महिलांना पैसे येणार नाहीत, त्या महिला कोणत्या असणार आहेत ते तुम्ही कुठं चेक करू शकता, कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करणार आहात, सर्व डिटेल माहिती 8व्या हप्त्याविषयी आज आपण तुम्हाला देणार आहोत. आणि आदितीताई तटकरे मॅडम यांनी घोषणा जी केलेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. काय म्हणाले आहेत आदितीताई तटकरे मॅडम आपण जाणून घेणार आहोत. नक्की आदितीताईंनी काय घोषणा केलेली आहे आणि महिलांना नक्की कधी पैसे येणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण आता लगेच जाणून घेणार आहोत. चला तर आदितीताई मॅडम काय म्हणालेले आहेत, नक्की हप्ता कधी भेटणार आहे, चला जाणून घेऊयात. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील, सभापती महोदय असतील यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे. 8 तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत. हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल. आदितीताईंनी घोषणा तर केलेलीच आहे. आजपासून लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आज आपल्याला आदितीताईंनी दिलेली आहे. महिला व बाल कल्याण विभाग आणि 8व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला आज दिलेली आहे. आणि आजपासून कोणत्या महिलांना नक्की पैसे पडणार आहेत, 8वा हप्ता वाटप चालू होणार असल्याचे आदितीताईंनी सांगितले आहे, स्पष्ट केले आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि लाडकी बहीण योजनेत कोणतंच 8व्या हप्त्याविषयी दुमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नक्की 8वा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे, तर आजपासून 4 तारखेपासून हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. 1500 रुपये जमा होणार आहेत. कारण आदितीताईंनी जरी 5-6 सांगितलं असलं तरी ते आजपासूनच चालू होणार आहेत. कारण डीबीटीला लिमिट असतं. डीबीटीच्या लिमिटनुसार आजपासून जर तुम्हाला पैसे वाटप चालू केले तरच मात्र तुम्हाला 8 तारखेपर्यंत सर्व महिलांना पैसे पडणार आहेत. आणि त्यासाठीच कोणत्या महिलांना नक्की कधी पैसे पडणार आहेत ती सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत, कशामुळे वगळल्या गेलेल्या आहेत, त्या महिलांना काय करावं लागणार आहे, त्या महिलांना नक्की इथून पुढे सुद्धा लाभ घेता येणार का, त्यासाठी काय करावं लागणार आहे ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाच्या घोषणा आणि महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका. कारण अशाच अपडेट आपण घेऊन येत असतो. नक्की किती महिलांच्या खात्यात आज पैसे जाणून घेऊयात. महिलांच्या खात्यात पैसे तर येणार आहेत. 1500 रुपयांचं वाटप जे चालू आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे. 8व्या हप्त्याविषयी चिंता लागलेली होती ते तुम्हाला भेटणार आहेत. परंतु नक्की कोणत्या महिलांना पैसे भेटणार आणि किती महिलांच्या खात्यात आज पैसे येणार आहेत, जवळजवळ 25 ते 30 लाख महिलांना
25 ते 30 लाख महिलांना हे आज पैसे पडणार आहेत. त्यांना 1500 रुपयांचा हप्ता हा आज पडणार आहेत. जवळजवळ 30 लाख महिला असणार आहेत, कारण DBTच्या लिमिटनुसार 30 लाख महिला ह्या आज पात्र असणार आहेत, कारण त्यांना आज हप्ता टाकला तरच पुढे 3-4 दिवसात हे सर्व महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. कारण 30 लाख महिला आज पात्र असणार आहेत. त्या कोणत्या असणार आहेत आणि कशामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे येणार, सर्व डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेऊयात. किती जिल्ह्यात आजपासून पैसे, तर जिल्हेसुद्धा आपण पाहणार आहोत. नक्की किती जिल्ह्यात आजपासून पैसे पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात असणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट. कारण सर्व जिल्ह्यात सोबत पैसे टाकणं शक्य नाही आहे, परंतु आज किती जिल्ह्यात पैसे पडतील, तर हे 20 जिल्हे असणार आहेत. ते कोणते जिल्हे असणार आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, कारण ते 20 जिल्हे फिक्स होते आणि त्या 20च जिल्ह्यात हे पहिल्या टप्प्यात 30 लाख महिला ज्या आहेत त्या 20 जिल्ह्यातील महिला आहेत त्यांनाच हे पैसे पडणार आहेत. नक्की 20 जिल्हे कोणते असणार आहेत, तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. 20 जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत. 30 लाख महिला पात्र असणार आहेत. आणि महत्त्वाची म्हणजे कोणत्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत ती सुद्धा अपडेट आपण लगेच जाणून घेऊयात. नक्की कोणत्या महिला वगळल्या गेल्या आणि कशामुळे वगळल्या गेल्या, तुम्हीच का वगळला गेलात, इतर महिला का पात्र आहेत. काही महिलांच्या घरी 4 चाकी गाडीसुद्धा आहे, तरीसुद्धा त्या पात्र आहेत. त्या कशामुळे पात्र आहेत आणि तुम्ही का वगळल्या गेलात, सर्व माहिती आपण लगेच जाणून घेऊयात. महिला का वगळल्या गेलेल्या आहेत, परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत 20 जिल्ह्यात पहिला टप्पा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पहिला टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 20 जिल्हे असणार आहेत आणि 3 टप्प्यात हे वाटप होणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट, 3 टप्पे होणार आहेत, कारण 3 टप्प्यात मिळून सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. तर 20 जिल्हे हे प्रथमतः घेतलेले आहेत आणि 30 लाख महिलांना आज पैसे पडणार आहेत. कोणते 4 नियम मोडल्यामुळे तुम्ही लाडकी नाही तर परकी बहीण झालेला आहात, कारण शासनानं तुम्हाला या योजनेतून काढून टाकलेलं आहे. कशामुळे काढून टाकले, कोणते नियम होते आणि ते तुम्ही मोडलेले आहेत. मोडलेले म्हणजे तुमच्याकडे ते पात्र निकष नाही आहेत, तुम्ही अपात्र ठरलेला आहात. कशामुळे, तर जाणून घेऊयात. तुम्हाला कशामुळे बाहेर काढलेलं आहे. पहिलं तर तुम्ही टॅक्स रिटर्न भरत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेत सुरुवातीलासुद्धा चान्स नव्हता, तुम्हाला हा योजनेत पात्र नव्हतातच, परंतु तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व अपलोड न केल्यामुळे तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटला असेल, परंतु इथून पुढे मात्र तुम्हाला लाभ दिला जाणार नाही आहे. तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे टॅक्स भरत असाल. दुसरं म्हणजे उत्पन्न, 2.5 लाखाच्या वरती जर उत्पन्न असेल तर मात्र तुम्ही यातून वगळल्या गेलेले आहात. काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही या 4 नियमात बसत असाल तर तुम्हाला कोणीही वगळू शकत नाही, परंतु 4 नियम डावलले असतील, 4 नियम मोडले असतील तर मात्र तुम्हाला या योजनेतून बाहेर व्हावंच लागणार आहे. आणि तिसरा नियम आहे नोकरी. जर तुम्ही घरातील कुटुंबातील नवरा बायको दोघांपैकी कोणी जरी नोकरीला असेल तर मात्र तुम्हाला या योजनेतून बाहेर केलेलं आहे. किंवा इतर योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला या योजनेमध्ये प्रवेश नाही आहे, परंतु तुम्ही आतापर्यंत लाभ घेतलेला असेल. हा दिवाळी बोनस समजा आणि दिवाळी बोनस भेटलेला आहे, परंतु इथून पुढे तुम्हाला हा लाभ भेटणार नाही आहे, कारण 4 अटी 9 लाख महिला या योजनेतून बाद केलेल्या आहेत. कारण या 4 अटी त्यांनी पात्र केलेल्या नाहीत. त्यांची ही छाननी झालेली आहे. KYC करून प्रत्येक वर्षी ही छाननी होणार आहे आणि प्रत्येक वर्षी नवीन अर्ज घेतले जाणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वर्षी जूनमध्ये सुद्धा तुम्हाला KYC करावी लागणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही, या अटीत तुम्ही पात्र नसाल तर मात्र तुम्हाला बाहेरच व्हावं लागणार आहे. प्रत्येक वर्षी या अटींची छाननी होणार आहे. या योजनेची KYC केली जाणार आहे. PM किसानमध्ये जसं KYC करावी लागते तशीच या लाडकी बहीणमध्ये सुद्धा दरवर्षी जूनमध्ये तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट, आता 2100 रुपयांची घोषणा ही होणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्प हा सादर होणार आहे आणि उन्हाळी अधिवेशन हे चालू झालेलं आहे. अधिवेशन चालू झाल्यामुळे यावर लवकरच चर्चा होणार आहे आणि त्यासाठी अधिकचा निधी दिला जाणार आहे आणि 2100 रुपयांची घोषणा ही लवकरच होणार असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण 2100 रुपये हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत. 2100 रुपयांची घोषणा लवकरच होणार आहे आणि नवीन अर्जसुद्धा करता येणार आहेत. त्यामुळे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि उन्हाळी अधिवेशन हे चालू झालेलं आहे. 1500 रुपये हे कोणाला येणार आहेत? जर 8 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे पडले नाहीत, 1500 रुपये 8व्या हप्त्याचे आले नाहीत, तर मात्र तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहेत. दोन्ही हप्ते सोबत देण्याचं सुद्धा शासनाने ठरवलेलं आहे. ज्या महिलांना 8 तारखेपर्यंत वाटप होणार नाहीत त्या महिलांना मात्र 9 तारखेपासून 3000 रुपये जमा होणार आहेत. आजपासून कोण पात्र आपण पाहिलेलंच आहे. कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे SBI लाईव्ह घेऊन आलेलं आहे स्मार्ट प्लॅटिना सुप्रीम. मुलांच्या शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा स्वतःसाठी लाभ घ्यायचा आहे, मुलांसाठी तुम्हाला आर्थिक सदृढ बनायचं आहे, तर मात्र तुमच्यासाठी हा स्मार्ट प्लॅटिना सुप्रीम SBI लाईव्ह घेऊन आलेला आहे. जाणून घेऊयात या योजनेविषयी. म्हणजे या SBI लाईव्हची इन्व्हेस्टिंग पॉलिसी काय आहे. तुम्हाला भरायचे आहेत 10 वर्षे पैसे 50,000 रुपये, 5 वर्ष वेट करायचं आहे. 16व्या वर्षापासून तुम्हाला भेटणार आहेत 39,655 रुपयांचा पहिला हप्ता. प्रत्येक वर्षी 2 ते 3 हजार रुपयाने हा हप्ता वाढत जाणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती प्रत्येक हप्ता हा किती रुपयांनी वाढत आहे. आणि तुम्हाला शेवटच्या हप्त्यापर्यंत अख्खे 44 वर्षाने तुम्हाला भेटणार आहेत. 44वा हप्ता 95,172 रुपये. 1 वर्षाला तुम्हाला एवढे पैसे येणार आहेत. आणि 45व्या वर्षी तुम्ही मॅच्युरिटी प्राईससुद्धा घेऊ शकता. कारण तुम्ही 10 हप्ते भरलेले आहेत, त्याचे 6,47,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत व्याजासकट. आणि आलेले हप्ते प्रत्येक वर्षी मिळालेले पैसे असे टोटल तुम्हाला 26 लाख रुपये भेटणार आहेत. 5 लाख रुपयांचे तुम्हाला 26 लाख रुपये भेटणार आहेत. आणि ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिटसुद्धा 16,50,000 रुपये भेटणार आहे. जर काही पॉलिसीधारकाला ॲक्सिडेंट झाला तर 16 लाख भेटणार आहेत. परमनंट डिसॅबिलिटी बेनिफिटसुद्धा 5.5 लाख रुपयांचं आहे. जर ॲक्सिडेंटमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा एक हात गेला, पाय गेला, काही झालं, 5.5 लाख रुपये भेटणार. आणि संपूर्ण पॉलिसीसुद्धा भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, SBI लाईव्ह 50,000 रुपये 7 वर्ष भरा, 15व्या वर्षी मिळवा 9,40,000 ही सुद्धा पॉलिसी तुम्ही करू शकता. SBI लाईव्ह ॲडवायझरचा आपण नंबर दिलेला आहे. अधिक माहितीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही SBI लाईव्हची गॅरंटेड पॉलिसी घेऊ शकता. 1ही रुपया सांगितल्याप्रमाणे सर्व पैसे भेटतात. 1ही रुपया कमी होत नाही. सर्वांनी ही मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, सर्वांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारी प्लॅन, गॅरंटेड प्लॅन SBI लाईव्ह घेऊन येत असतं. त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पॉलिसी करू शकता. कुठे जरी महाराष्ट्रातील असाल, देशातील असाल, कुठे जरी तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्हाला पॉलिसी करून दिली जाईल. आणि पॉलिसी तुम्हाला वाटत असेल मॅच्युरिटीला कुठे जायचं, तुम्ही SBI लाईव्हच्या ऑल इंडियात कुठेही कोणत्याही शाखेत भेट द्या, तुम्हाला मॅच्युरिटीला अडचण येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन जरी पॉलिसी आमच्याकडून केली तरी तुम्हाला मॅच्युरिटीला प्रॉब्लेम नाही. सदैव तुमच्या सेवेत आम्ही आहोत. काळजी करू नका. सर्वांना माहिती समजली असेल. धन्यवाद सर्वांचे.